Twice. The meaning remain the same and only the structure is what that change. Usually, the structure or sequence of the subject, verb and object expressed in the active voice sentences get revised in the passive voice of the same sentences. या ठिकाणी व्हॉइस करत असताना आपल्याला फक्त त्याचं स्ट्रक्चरमध्ये बदल होतो, म्हणजेच त्याचा सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट याच्या प्लेसमध्ये आणि त्यांच्या फॉर्म्समध्ये वर्बच्या फॉर्ममध्ये बदल होतो, मात्र वाक्याचा अर्थ तोच राहतो. आता व्हॉइस कुठले आहेत तर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय असतं, सब्जेक्ट डज समथिंग, सब्जेक्ट काहीतरी करत असतो, याची ॲक्शन असते. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये दुसऱ्या समथिंग इज डन टू द सब्जेक्ट. व्हॉइस, आता व्हॉइसमध्ये आपल्याला काय काय बघायचं बघा, टेन्स व्हॉइस रूल्स बघायचे आहेत. त्याचप्रमाणे सेंटेन्स ऑर टेन्स विच कॅन नॉट बी कन्वर्टेड इन टू पॅसिव्ह व्हॉइस, की असे काही की जे आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करत नाही. रूल्स रिलेटेड टू इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसचे रूल आहेत. रूल्स रिलेटेड टू इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस, रूल्स रिलेटेड मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स and sentence with infinitive verbs. And last one, when verbs are followed by adjectives. ह्या सगळ्या रूल्स आपल्याला या ठिकाणी व्हॉइसमध्ये अभ्यास करायचा आहे. बघूया आपण पुढे. आता व्हॉइसमध्ये अभ्यास करत असताना वर्बचे फॉर्म्स माहीत असणं गरजेचं आहे. वर्बचे फॉर्म कुठले आहेत तर V1मध्ये समजा फॉर एक्झाम्पल सिंग, V2मध्ये त्याचंच रूपांतर काय होतं सॅंग, त्याचं V3 काय होतं संग. हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्याला ES प्रत्यय किंवा यस प्रत्यय लागतो ज्या वर्बला काही, आणि ING प्रत्ययसुद्धा लागतो. अशा प्रकारचे वर्ब्स फॉर्म्स. आता वर्ब्स कोणत्या प्रकारचे, साधारणतः रेग्युलर वर्ब असतात, त्यामध्ये काय इरी प्रत्यय लागले असतात, उदाहरणार्थ वॉक, वॉक्ड, वॉक्ड. त्याचप्रमाणे इरेग्युलर वर्ब कशा पद्धतीचे असतात, त्याच्या तीनही रूपांमध्ये वेगळा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. समजा स्पीक, स्पोक, स्पोकन. काही वर्बचे दोन रूपांमध्ये सारखेच असतात, V2 आणि V3, ते इरेग्युलर वर्ब्स असतात. आता अजून ट्रान्झिटिव्ह वर्ब्स जे असतात, वी कॅन चेंज व्हॉइस ओनली अ ट्रान्झिटिव्ह वर्ब्स, दॅट इज अ वर्ब विथ ॲन ऑब्जेक्ट. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय की ज्याच्याबरोबर ऑब्जेक्ट असतं, ज्या वर्बबरोबर ऑब्जेक्ट असतं, अशाच ट्रान्झिटिव्ह वर्ब्स असलेल्या सेंटेन्सेस आपण पॅसिव्ह व्हॉइस करू शकतो. फॉर एक्झाम्पल स्वराली स्पीक मराठी. मराठी ही स्पोकन बाय स्वराली. या ठिकाणी मराठी हे ऑब्जेक्ट आहेत आणि ऑब्जेक्टमुळेच आपल्याला त्याचं चेंज द व्हॉइसमध्ये रूपांतर करता आलेलं आहे. त्याचप्रमाणे इन ट्रान्झिटिव्ह वर्ब्स, अ वर्ब विदाउट ॲन ऑब्जेक्ट, असं वर्ब की त्याच्याबरोबर ऑब्जेक्ट नसतं. वी कॅनॉट चेंज द व्हॉइस ऑफ ॲन इन ट्रान्झिटिव्ह वर्ब्स. जर इन ट्रान्झिटिव्ह वर्ब्स असेल तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. उदाहरणार्थ ही लाफ्ट, याचा चेंज होत नाही पॅसिव्ह व्हॉइस. आता त्यानंतर प्रोनाऊन्स जे असतात त्याच्यात कुठले बदल होतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजेत. आता ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. जर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आय असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्याचं मी होतं. त्याचप्रमाणे वी हा सब्जेक्ट असेल तर त्याचं असमध्ये रूपांतर होतं. दे असेल तर देम. त्याचप्रमाणे यू असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये यूच राहतं. त्याचप्रमाणे ही असेल तर हिम होतं. तसेच हू असेल तर बाय हुमने त्याचं रूपांतर होतं. सी असेल तर हर, आणि इट असेल तर इटच राहतं. लक्षात घ्या, हे प्रोनाऊन चेंजेस खूप महत्त्वाचे आहेत जे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये गरजेचे आहेत. त्यानंतर चेंजेस रिलेटेड टू सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता जर समजा ॲक्टिव्ह व्हॉइसची सुरुवात समजा सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट यानुसार ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सेंटेन्स आहे आणि तेच आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सगळ्यात सुरुवातीला पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात ऑब्जेक्ट, म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टने पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात होते. मग पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑब्जेक्ट हा ॲक्टिव्हमधला ऑब्जेक्ट हा पॅसिव्हमधला सब्जेक्ट असतो. त्यानंतर वर्ब कुठल्याही प्रकारचं असू द्या, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वर्बचं तिसरंच रूप घेतलं जातं, लक्षात घ्या. आणि तसेच सब्जेक्ट हा ॲक्टिव्ह व्हॉइसमधला सब्जेक्ट हा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सर्वात शेवटी जातो, म्हणजे तो ऑब्जेक्ट होतो तिकडे. अशा पद्धतीने सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्टची प्लेस बदलते.
आता ज्यावेळेस आपण एखाद्या वाक्याचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं आहे तर त्या सर्वात महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की त्या फाइंड आउट करायच्या आपल्याला. वी मस्ट फाइंड आउट फ्रॉम द सेंटेन्सेस का कुठल्या त्या सेंटेन्सचा टेन्स काळ ओळखायचा आहे. त्यानंतर त्या सेंटेन्समधल्या वर्ब्स अँड इट्स फॉर्म्स त्या वर्ब्स ओळखायचे. एखादं जे वर्ब्स असेल आणि त्याचं फॉर्म्स जे आहे आपल्याला 3 फॉर्म्स आहेत ते महत्त्वाचे आहेत की V1 V2 V3 ते ओळखता आले पाहिजेत. त्याचप्रमाणे टाईप्स ऑफ सेंटेन्स ते सेंटेन्स कुठल्या प्रकारातला आहे. ॲसर्टिव्ह आहे, इम्पेरेटिव्ह आहेत किंवा इंट्रोगेटिव्ह आहेत. ही सगळी आपल्याला ती सेंटेन्सचे टाईप्स ओळखता आली पाहिजेत. त्याचप्रमाणे प्रोनाऊन्स जे बदल होतात प्रोनाऊन्स कुठला आहे आणि त्याच्यात काय बदल होईल हे ओळखता आलं पाहिजे. तसेच आता कुठल्या टेन्समध्ये चेंजेस होतं बघा. सिम्पल टेन्स जे असतात म्हणजे या ठिकाणी कुठले सिम्पल टेन्स आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स. या तिघाही टेन्सचे आपल्याला ॲक्टिव्हचे पॅसिव्ह रूपांतर करता येते. आता बघा सिम्पल इंडेफिनाइट किंवा सिम्पल प्रेझेंट टेन्स जे आहे त्या ठिकाणी बघा ॲक्टिव्ह व्हॉईसमधलं एक वाक्य आहे. स्वराली मेक्स काईट फॉर द फेस्टिवल. आता ह्यामध्ये आपल्याला सगळ्यात सुरुवातीला त्याचं स्ट्रक्चर बघायचं आहे. स्वराली हा काय आहे त्या ठिकाणी सब्जेक्ट आणि मेक्स काय आहेत वर्ब त्याचं फर्स्ट रूप आहेत. म्हणजे याचा अर्थ तो हे जे स्ट्रक्चर आहेत सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर कसं येतं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं आहे. आता ह्या सिम्पल प्रेझेंट टेन्सचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉईस करायचा आहे. आता पॅसिव्ह व्हॉईस करत असताना सर्वात महत्त्वाचं काय होतं आपल्याला माहिती आहे की ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट यांच्या जागा बदलतात. आता काइट्स आर मेड बाय स्वराली फॉर द फेस्टिवल. आता काय झालेलं आहे सब्जेक्ट जो आहे सब्जेक्ट हा मागे गेलेला आहे आणि त्याचप्रमाणे V1चं V3 झालेलं आहे मेड झालेलं आहे. मेक्सचं मेड झालेलं आहे. त्याचप्रमाणे ऑब्जेक्ट हा ने सुरुवात झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ ऑब्जेक्ट जो ॲक्टिव्हमध्ये शेवटी असतो पॅसिव्हमध्ये तो त्याने सुरुवात होते म्हणजे तो सब्जेक्ट होतो काइट्स. आणि काइट्स म्हणजे हे काइट्स हे अनेक वचन असल्या कारणाने अनेक वचनी ते असल्या कारणाने आपल्याला आर वापरायचं आहे. नाहीतर मग ते इज वापरलं असतं जर अनेक वचने नसेल तर. मात्र बायनी हा शेवटचा जो एजंट आहे म्हणजे स्वराली हा सब्जेक्ट जोडायचा आहे. अशा पद्धतीने पॅसिव्ह व्हॉईसचं स्ट्रक्चर आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचं बघितलं आहे. फक्त तुम्ही स्ट्रक्चर ॲक्टिव्हमधलं स्ट्रक्चर आणि पॅसिव्हमधलं स्ट्रक्चर जरी लक्षात ठेवलं तरी या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही टेन्सचे चेंजेस करता येणार आहेत. स्ट्रक्चर महत्त्वाचं लक्षात ठेवा. आता मेक्सचे 3 रूप कुठले मेक मेड आणि मेड असे V3 हे सगळं लक्षात आलं पाहिजे. आता डज स्वराली मेक काइट्स फॉर द फेस्टिवल. आता हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. आता या ठिकाणी काय की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. पहिलं काळ ओळखता आला पाहिजे ते सिम्पल प्रेझेंट टेन्सच आहे. डजने सुरुवात झालेली आहे. आता डजने सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे स्वराली हा सब्जेक्ट आहेत. मेक V1 त्यानंतर काइट हे ऑब्जेक्ट आहे आणि फॉर द फेस्टिवल हे रिमेनिंग वर्ड्स आहे. आता जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस असेल त्याचे जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉईस करायचं असेल तर त्यावेळेस त्याची सुरुवात जे हेल्पिंग वर्ब असतं त्यामध्ये म्हणजे हेल्पिंग वर्ब्स कशानुसार घ्यायचे ऑब्जेक्टच्या प्लुरल आहे की सिंग्युलर आहे त्यानुसार घ्यायचं आहे. एम इज आरने सुरुवात होते. सिम्पल प्रेझेंट टेन्सची सुरुवात जी आहे पॅसिव्हमध्ये एम इज आरपैकी एकाने होतं. त्यानंतर काय ऑब्जेक्ट असतं म्हणजे तिथं काइट. त्याचप्रमाणे V3 असणार आहे. मेकचं V3 बनवायचं आहे. बाय आणि मग सब्जेक्ट आणि बाकी राहिलेले रिमेनिंग वर्ड्स आणि मात्र क्वेश्चन मार्क्स द्यायला विसरायचं नाही. आता आपण काय करणार आहे की जे मेक आहे त्याचे 3ही रूप कुठले आहे मेक मेड मेड हे आपल्याला माहीत आहेत. आता या ठिकाणी काइट्स हा जो आहे काइट्स हा प्लुरल आहेत म्हणून या ठिकाणी आर घेतला. आर काइट्स मेड बाय सब्जेक्ट हा स्वराली आहे आणि रिमेनिंग वर्ड्स कुठले फॉर द फेस्टिवल आणि क्वेश्चन मार्क्स द्यायला विसरायचं नाही. आता या ठिकाणी पुढचं जर सेंटेन्स बघितलं ही पोस्टेड द लेटर. आता ही या ठिकाणी सब्जेक्ट आहेत आणि पोस्टेड असल्यामुळे इथे वॉज वेअर नाही किंवा एम इज आर शाल विल काही नाही म्हणून पोस्टेड हा V2 आहे. तर हा काळ आलेला आहे सिम्पल पास्ट टेन्स आलेला आहे लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी काय सब्जेक्ट हा ही आहेत
पोस्टेड हे V2 आहे, पोस्टचं दुसरं रूप, आणि द लेटर हे ऑब्जेक्ट आहेत. मग आता याचं पॅसिवाईज करत असताना आपल्याला काय पहिले ऑब्जेक्ट घ्यायचं आहे, त्यानंतर पास्ट टेन्स असल्यामुळे वॉज किंवा वर घ्यायचं आहे, त्यानंतर V3, नंतर बाय, आणि नंतर सब्जेक्ट. लक्षात घ्या. आता या ठिकाणी द लेटर हे आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी काय पोस्टचे आपण तीनही रूप बघू, पोस्ट, पोस्टेड, पोस्टेड, असे हे तीनही रूप आपल्याला लक्षात आले पाहिजेत. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ऑब्जेक्टने सुरुवात करायची, म्हणजे ॲक्टिव्हचा ऑब्जेक्ट जो आहे द लेटर, द लेटर ही सिंग्युलर असल्यामुळे त्याच्यापुढे काय येणार आहे वॉज, आणि पोस्टचा V3 पोस्टेड, बाय तर वापरायचा आहे, आणि सब्जेक्ट जो आहे ही, तो आता प्रोनाऊन आहे, ही नाव हा प्रोनाऊन आहे, त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, हिममध्ये होणार आहे. ते आपण मागे बघितलं आहे स्लाईडमध्ये. तर पुढे बघा, डीड आय प्लक द फ्लावर. आता या डीड ह्याने सुरुवात झालेली, म्हणजे हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहेत आणि हे सिम्पल पास्ट टेन्सचंच उदाहरण आहेत बघा. आता या ठिकाणी डीड आय म्हणजे डीडने आणि सब्जेक्टने सुरुवात झालेली आहे, प्लक्ड हे V1 आहेत, आणि द फ्लावर हे ऑब्जेक्ट आहे. क्वेश्चन मार्क्स हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये असतो. मग आता या ठिकाणी काय पॅसिवाईज करत असताना वॉज किंवा वर नाही, कारण सिम्पल प्रेझेंट टेन्स जे आहेत त्याच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं आपल्याला जर पॅसिवाईज करायचं असेल वॉज किंवा वरने त्याची सुरुवात करायची पॅसिवाईज, त्यानंतर ऑब्जेक्ट, नंतर V3, आणि नंतर बाय, आणि मग सब्जेक्ट, आणि त्यामध्ये क्वेश्चन मार्क्स ॲड करायला शेवटी द्यायला विसरू नका. आता आपल्याला काय करायचं आहे, प्लगचे तीनही रूपं बघायचे, प्लग्ड, प्लग, प्लग्ड, म्हणजे ईडी प्रत्यय लागलेला आहेत V2 आणि V3ला, हे आपल्याला माहीत असायला हवं. त्यानंतर आता वेअरने का सुरुवात झाली, द फ्लावर्स, हे काय आहे, द फ्लावर हे फ्ल्युरल्स आहेत म्हणून आपण वेअरने सुरुवात केलेली आहे, आणि V3 आहे प्लग्ड, बाय, आय जो हा प्रोनाऊन आहे या ठिकाणी, आय हा ॲक्टिव्ह वॉईसमध्ये आय आहे, तर पॅसिव्ह वॉईसमध्ये त्याचं मी रूपांतर होणार, आणि मग शेवटी क्वेश्चन मार्क्स. अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर जर आपल्या लक्षात असेल किंवा पाठ असेल तर सहज आपण ही चेंज द वॉईसची रचना करू शकतो. त्यानंतर अ ज्युरी विल ट्राय द केस. आता या ठिकाणी विल आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ नक्कीच तो काळ कुठला आहे, सिम्पल फ्युचर टेन्समधला आहे. आता ह्या सिम्पल फ्युचर टेन्सच्या याच्यामध्ये बघा, अ ज्युरी हा सब्जेक्ट आहे, शाल किंवा विल वापरला जातो, प्लस V1, ट्राय हे V1 आहे म्हणजे मूळ रूप आहेत क्रियापदाचं, आणि द केस हे ऑब्जेक्ट आहे. मग याचं आपल्याला रूपांतर करत असताना पॅसिवाईजमध्ये त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, ऑब्जेक्टने सुरुवात करायची, शाल किंवा विल प्लस बी वापरायचं आहे, फक्त बी वापरायचं आहे, आणि V3 त्याचप्रमाणे बाय, आणि मग नंतर सब्जेक्ट. अतिशय सोपी रचना आहे. शाल आणि विल बरोबर बी वापरला की त्याचं पॅसिवाईजचं स्ट्रक्चर तयार होतं. आता ट्रायचं तीनही रूपे काय, ट्राय, ट्राईड, ट्राईड, हे 3 रूपं आहेत. आता आपल्याला काय करायचं, ऑब्जेक्ट द केस हा सिंग्युलर असलं किंवा प्लुरल असेल तरीसुद्धा आता पॅसिवाईजमध्ये फ्युचर टेन्सच्या पॅसिवाईजमध्ये विलच वापरायचा. आता विल बी, ट्राईड V3 आहे, आणि बाय, अ ज्युरी. स्ट्रक्चर अतिशय महत्त्वाचं आहे, कशा पद्धतीने चेंजेस होतात काळामध्ये हे लक्षात घ्यायचं आहे, आणि मग नंतर त्याचे बदल करायचे आहेत. पुढे बघा, विल यू हेल्प हिम. आता हे काय इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहेत. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे मात्र सिम्पल फ्युचर टेन्सच आहेत, म्हणून या ठिकाणी काय विल किंवा शाल प्लस सब्जेक्ट असतो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे स्ट्रक्चर, त्यानंतर V1, नंतर ऑब्जेक्ट, आणि क्वेश्चन मार्क्स असतं. मग आता पॅसिवाईज करत असताना शाल किंवा विलने त्याची सुरुवात होणार, आणि ऑब्जेक्ट बी प्लस बी, V3, बाय, आणि सब्जेक्ट. बघा यामध्ये आणि सुरुवातीचं जे ॲसर्टिव्ह सेंटेन्स त्याच्यामध्ये काही बदल नाही, फक्त याच्यामध्ये काय केलं की शाल किंवा विलने स्टार्टिंग केलेले आहे, कारण ते आपल्याला काय करायचं आहे की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे त्याचा अर्थ बदलला गेला नाही पाहिजेत, म्हणून त्या ठिकाणी प्रश्न हा विचारलाच गेला पाहिजेत, आणि त्याच ठिकाणी त्याचं पॅसिवाईजसुद्धा करता आलं पाहिजे. आता यस नंतर क्वेश्चन मार्क्स होतो, म्हणजे सब्जेक्ट नंतर शेवटी क्वेश्चन मार्क्स असतो. आता हेल्पचे तीनही रूपं कोणते, हेल्प्ड हे 3 रूपं आहेत. आता विलनेच सुरुवात करायची आहे, मी तुम्हाला सांगितलं की पॅसिवाईजमध्ये विच वापरायचा आहे. आता हा सिंग्युलर कोण आहे, तर हिम हा सिंग्युलर आहे म्हणून हिमच्या ऐवजी ही घ्यायचं आहे.
विल ही बी, ऑब्जेक्ट प्लस बी आहेत बघा. आणि मग V3 हेल्प्ड बाय यू हां, आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क्स. अशा पद्धतीने इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेससुद्धा आपल्याला स्ट्रक्चर लक्षात येतं आहे. आता फ्युचर टेन्स जो आहेत विथ गोईंग टू. आता बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं, सोराली इज गोईंग टू राईट होमवर्क्स. इज गोईंग टू असल्यामुळे आपल्याला वाटतं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, परंतु गोईंग टू हा शब्द फ्युचर टेन्स दर्शवतो. त्यामुळे लक्षात घ्या की त्याचा कशा पद्धतीने आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर या ठिकाणी बघा, जर फ्युचर टेन्स गोईंग टू असेल तर त्याची स्टार्टिंग समजा सब्जेक्ट ॲम इज आर गोईंग टूने होते. त्याचप्रमाणे V1 कुठला आहे, राईट, आणि होमवर्क हा ऑब्जेक्ट आहे. आता पॅसिव्ह व्हॉइस करत असताना त्या ठिकाणी काय करायचं, त्याची ऑब्जेक्ट हा जो असतो तो पॅसिव्ह व्हॉइसचा, ॲक्टिव्हचा ऑब्जेक्ट हा पॅसिव्ह व्हॉइसचा सब्जेक्ट बनतो, म्हणजे तो सुरुवातीला येतो. आणि त्यानंतर ॲम इज आर प्लस गोईंग टू बी, याच्यामध्ये बदल फक्त एकच झाला आहे की बी ॲड झालेला आहे. आणि मग V3 आहेत बाय, आणि मग नंतर तो जो सब्जेक्ट आहे इकडे ऑब्जेक्ट बनतो. मग आता आपल्याला बघा की ऑब्जेक्ट्स जो होमवर्क आहे तो पहिले घ्यायचा आहे. सॉरी, राईटचं आपण काय करूया की त्याचे तीनही रूप बघूया. राईट, रोट हे रिटर्न, सॉरी, राईट, रोट, रिटर्न हे राईटचे तीनही रूप आहेत. मग आता या ठिकाणी काय आहे की होमवर्क हा ऑब्जेक्ट आहेत, होमवर्क हा सिंग्युलर आहेत, म्हणून त्या ठिकाणी काय करायचं आहे, ॲम इज आर पैकी इज घ्यायचं आहेत, आणि गोईंग टू बी प्लस बी, म्हणजे तो बी आहेच त्या ठिकाणी. आणि रिटर्न V3 रिटर्न आहेत बाय स्वराली. लक्षात घ्या, अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण हा फ्युचर टेन्स विथ गोईंग टू हा घेतलेला आहे. एकच बदल त्या ठिकाणी आहे की बी ॲड होतो. त्यामुळे अतिशय सोपा टेन्स आहेत, मात्र हा काळजीपूर्वक चेंज करायचा आहे. आता कंटिन्युअस टेन्स कुठले असतात, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, त्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता यामध्ये बघा की आपण फक्त पहिल्या दोघा टेन्सचे आपण बदल करत असतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स यांचा आपण ॲक्टिव्हचा पॅसिव्ह करू शकतो, मात्र फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा ॲक्टिव्हचा पॅसिव्ह करत नाही, हे लक्षात घ्या. मग आता आपल्याला फक्त दोन टेन्स कुठले आहेत, तर पहिला आहे आय एम टेलिंग द ट्रूथ. हा जो काय आहे तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यामध्ये सब्जेक्ट कुठला आहे, आय, ॲम, इज, आर आणि VING हे स्ट्रक्चर काय आहेत की आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स स्ट्रक्चर आहेत, आणि ऑब्जेक्ट आहे द ट्रूथ. त्या ठिकाणी काय की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्याचं जे स्ट्रक्चर काय होणार की ऑब्जेक्ट प्लस ॲम, इज, आर प्लस बिईंग. इथे फक्त ING प्रत्यय आपल्या वर्बला असल्यामुळे या ठिकाणी बिईंग हा या ठिकाणी एक्स्ट्रा आलेला आहे, त्या ठिकाणी तो वापरायचा आहे, महत्त्वाचा आहे. V3 नंतर बाय आणि नंतर सब्जेक्ट. बघा, अतिशय सोपं स्ट्रक्चर आहेत. VING आल्यामुळे या ठिकाणी बिईंग घ्यायचं आहे. बाकी स्ट्रक्चर अतिशय सोपं आहे, एवढं लक्षात ठेवा. आता टेलचे तीनही रूप आपल्याला बघायचे, टेल, टोल्ड, टोल्ड. मग आता काय, द ट्रूथ हे सिंग्युलर आहेत, बरोबर. मग आता ॲम, इज, आर पैकी इज घ्यावं लागणार, आणि बिईंग आहेतच. तसेच प्रमाणे V3 टोल्ड बाय आयचा मी होणार आहे, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे पुढचा इज ही वॉचिंग द प्रोग्राम. आता या ठिकाणी काय झालं, ॲक्टिव्ह व्हॉइस जो आहे तो इजने सुरुवात झाली, म्हणजे याचा अर्थ काय झाला की तो ॲक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स ही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहेत, आणि ING प्रत्यय आहे, म्हणजे याचा अर्थ म्हणजे इज आणि ING प्रत्यय आहे, मग त्याच्यामुळे काय झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आता त्याचं इंट्रोगेटिव्हचं स्ट्रक्चर बघा या पद्धतीने असतं, ॲम, इज, आर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब ING आणि ऑब्जेक्ट असतं. आता पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर कसं होणार आहे, त्याची सुरुवातसुद्धा ॲम, इज, आरनेच होणार आहे. मात्र इथे काय ऑब्जेक्ट कसं आहे, म्हणजे सिंग्युलर आहे प्लुरल आहे, त्यानुसार ॲम, इज, आर वापरावं लागतं. ऑब्जेक्ट प्लस बिईंग प्लस V3 प्लस बाय आणि प्लस सब्जेक्ट. स्ट्रक्चर तेच आहेत, फक्त ऑब्जेक्ट मागे जाऊन आणि आपल्याला हेल्पिंग वर्ड्स पुढे आलेले आहेत. मग त्याचे वॉचचे तीनही रूप आपण या ठिकाणी बघणार आहे, वॉच, वॉच्ड, वॉच्ड. आता स्ट्रक्चर जे आहे
इज का घ्यायचा आहे? द प्रोग्राम हा सिंग्युलर आहे बघा. द प्रोग्राम इज द प्रोग्राम बिईंग वॉच्ड बाय हिम. हिचं हिम झालेलं आहे आणि क्वेश्चन मार्क्स द्यायला विसरू नका. आता सम बॉईज वी आर हेल्पिंग द ओल्ड मॅन. ॲक्टिव्ह वॉईसमध्ये हा जो काळ आहे तो पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. वेअर आणि हेल्पिंग आलेला आहे. तर इथे सम बॉईज हे सब्जेक्ट आहे. वर किंवा वॉज प्लस व्ही आय एन जी असेल तर त्या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस टेन्स असतो आणि द ओल्ड मॅन हा ऑब्जेक्ट आहे. आता पॅसिव्ह वॉईस करत असताना ते ऑब्जेक्ट हा पहिला येतो. ॲक्टिव्हचा ऑब्जेक्ट सुरुवातीला येतो. वॉज वर प्लस बिईंग. त्याचप्रमाणे व्ही थ्री मग बाय आणि मग सब्जेक्ट. आता या ठिकाणी जे हेल्प आहे त्याचे तीनही रूप आपण बघणार आहे. हेल्प हेल्प हेल्प. द ओल्ड मॅन हा ऑब्जेक्ट आहे आणि तो सिंग्युलर असल्यामुळे आता वॉज या ठिकाणी वापरायचं आहे आणि बिंग प्लस त्या ठिकाणी हेल्प्ड बाय सम बॉईज या अशा पद्धतीने याचा चेंजेस होणार आहेत. आता यानंतर वॉज भूमी वॉचिंग द प्लॅनेट. आता हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. वॉजने सुरुवात झाली हेल्पिंग वर्बने. आता त्या ठिकाणी वॉज वर प्लस सब्जेक्ट. वॉज भूमी हा सब्जेक्ट आहे तर वॉटरिंग हा काय व्ही आय एन जी आहेत आणि ऑब्जेक्ट आहेत प्लॅन्ट आणि त्यामध्ये क्वेश्चन मार्क्स असतं. पॅसिव्ह वॉईस करत असताना वॉज वरने सुरुवात होते. ऑब्जेक्ट प्लस बिंग असतं. त्याचप्रमाणे व्ही थ्री बाय आणि मग सब्जेक्ट असतो. आता त्या वॉटरचे तीनही रूपं आहेत. वॉटर वॉटर वॉटरेट वॉटरेट. त्याचप्रमाणे इथे वर का आलेला आहे तर त्या ठिकाणी प्ल्युरल जो ऑब्जेक्ट आहे तो प्ल्युरल आहे. द प्लॅन्ट्स हे प्ल्युरल असल्यामुळे वर द प्लॅन्ट्स बिईंग वॉटरेड बाय भूमी. अशा पद्धतीने आपण आता